कसं वाटतं मॅम तुम्हाला श्रेष्ठ महाराष्ट्र महिला सन्मान मिळाला? मी श्रेष्ठ महाराष्ट्राची आभारी आज मला सन्मानित केल्या. आज एवढे वर्षाची मेहनत केली तर खरं तिने 5 वर्ष आहे कारण मला आज सन्मानित केलंय आणि ही ट्रॉफी आणि हे जे ग्राउंड आहे ते अतिशय एकदम सुंदर आहे. तुम्ही म्हणजे एक मध्यमवर्गीय कुटुंबातून तुम्ही आलात, त्यानंतर तुम्ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी स्थापन केली. एवढंच नाही तर तुम्ही वस्तीतील महिलांना देखील स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत केली. तर काय सांगा, तुमचा प्रवास कसा होता? प्रवास असा काही सोपा नव्हता, फार कठीण होता. कारण एका मिडल क्लास बॅकग्राऊंड मधून पुढे येणं आणि बिझनेस चालू करणं म्हणजे छोटी गोष्ट आहे. कारण त्याच्यात तुम्हाला कॅपिटल लागतं, भांडवल लागतं, किंवाही बिझनेस अरेंज करण्यासाठी आणि मग तो आपण अरेंज करून बिझनेस करणं ही खूप मोठी रिस्क आहे. त्याच्यात भरपूर प्रश्न येतात. आपण एवढे पैसे लावतोय बिझनेसमध्ये तर मग तो पुढे जाणार की नाही. तर माझ्या केसमध्ये मी स्वतःच काम करायचे होते कॉलेज लेवलपासूनच आणि माझं स्वतःचे पैसे जे ते मी जमा करून बिझनेस चालू केला आणि त्याच्यानंतर भरपूरच अडथळे आले समोरच्या. मला सामोरे जायला लागले, वेगवेगळे सोल्युशन्स काढायला लागले आणि त्याच्यानंतर मग एक बिझनेस सेट केला. बिझनेस सेट केल्यानंतर तो पुढे वाढवण्यासाठी त्याच्यात अजून ऍडिशन केलं कॉर्पोरेट टेक्निक्सचं आणि अजून ऍडिशन केलं ट्रॅव्हल अँड टुरिझम पॅकेजेस. ह्याच्या पुढे देखील माझी अशी इच्छा आहे की ही कंपनी अजून मोठी करायची. तुम्ही समाजसेविका पण आहात, म्हणजे जेवढं तुम्ही कॉर्पोरेटमध्ये आहात तेवढंच तुम्ही समाजासाठी पण करता. त्याच्याबद्दल जरा सांगा. बिलकुल, मला असं वाटतं की आपल्या समाजासाठी देणं आहे आणि जेव्हा आपण यशस्वीरित्या पुढे जातो तेव्हा आपलं एक कर्तव्य बनतं समाजासाठी का आपण काहीतरी समाजासाठी देणं आहे. त्यामुळे ज्या महिला ज्यांना कधी प्लॅटफॉर्म भेटत नाही किंवा त्यांना कुठली ऑपॉर्च्युनिटीज भेटत नाही तर त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून देणं किंवा महिलांना आत्मनिर्भर करणं, त्यांचं सशक्तीकरण करणं, याच्यासाठी आपण विविध प्रकारचे उपक्रम राबवतो आणि त्या उपक्रमात मार्फत हेतू हाच आहे का तुम्ही स्वतःची काहीतरी स्किल डेव्हलप करा, स्वतःचं काहीतरी शिका आणि आत्मनिर्भर व्हा. मॅम, अशा खूप महिला असतात ज्यांना स्वतःचं काहीतरी सुरू करायचं असतं पण काही कारणांमुळे ते करू नाही शकत. तर तुम्ही काय बोलाल त्यासाठी? तुम्ही स्वतःहून एक कंपनी उभारली आहे पूर्ण, तर जरा थोडा मोटिवेशन वर्ड्स करणार. बिलकुल, मला एवढंच बोलायचंय सर्व महिलांना का कुठलीच गोष्ट ही अशक्य नसते आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न जर केलाच नाही तर तुम्हाला कळणार कसं का तुम्ही कुठे उभे राहतात आणि जास्तीत जास्त काय होईल तर तुम्ही हराल. पण हरल्यानंतर पण त्यातून देखील तुम्हाला बरंच काही शिकायला भेटेल आणि प्रत्येक वेळेला हार नसते. त्यामुळे तुम्ही ट्राय करत राहा, कधी ना कधी तुम्ही यशस्वी नक्की व्हाल आणि स्वतःचं काहीतरी नक्की निर्माण करा. थँक्यू सो मच.